हाय हॅलो नमस्कार, माझं नाव प्रियंका. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट करा. तर माझं संध्याकाळचं तुम्हाला डेली रुटीन दाखवत आहे. तर माझं व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतं ते सांगा. तर मी आधीच भात वगैरे लावला होता, नंतर कणिक वगैरे मळून चपात्या वगैरे करून घेतल्यानंतर मग भाजी पण करायची होती बटाट्याची, त्यामुळे मग बटाट्याची भाजी वगैरे केली. लसूण वगैरे सोलून घेतलं, कोथिंबीर वगैरे चिरून, बटाटे बारीक कापून वगैरे घेऊन मग बटाट्याची भाजी वगैरे फोडणी टाकली. मग स्वयंपाक करून घेतला, सगळा कट्टा वगैरे आवरून घेतला. उशीर झाला होता स्वयंपाक करायला मला, कारण मी 7-7:30ला स्वयंपाकाला लागले होते. त्यामुळे पटापटा करून घेतलं सगळं. थोडं दाखवलं लहान आमच्यासाठी बटाट्याची भाजी, चपाती, भात वगैरे केलं आणि मुलांना वरण केलं. तर स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलं. नंतर थोडीशी भांडी होती, मग नंतर जेवल्यानंतर घासून वगैरे घेतली. तर चपात्या वगैरे सगळं करून वगैरे घेतल्या. आता तुम्हाला माझे व्हिडिओ म्हणजे कसे वाटतात ते सांगा तुम्हाला. तर नक्की माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ मी तुम्हाला डेली रुटीन दाखवणार आहे. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. तर माझे व्हिडिओ जे बघतात ना ते लाईक वगैरे करत नाहीत, तर नक्की लाईक वगैरे करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या. तर माझे असं काय होतं, संध्याकाळी स्वयंपाक वगैरे लहान मुलांना काय माझे मिस्टर वगैरे बघतात. मी मम्मी कशी असते त्यामुळे त्यांनी बघतात सगळेजण. तुम्हाला मी माझे सगळ्यांना व्हिडिओमध्ये एकदा घेणार आहे, तर तुम्ही नक्की बघा माझे व्हिडिओ. तर माझ्या घरामध्ये कोण कोण राहतात ते पण तुम्हाला सांगते. मी माझ्या मम्मीच्या घरी असते, त्यामुळे माझे आई वडील आणि परत 2 भाऊ आहेत ते असतात. माझी बहीण पण माझ्याजवळच राहते. तर आम्ही मेन म्हणजे सोलापूरचे आहोत, पण आम्ही पुण्यामध्ये राहायला आलो. त्यामुळे मग आम्ही पुण्यातच आहोत 2-3 वर्ष झालं. तर मी पण पुण्यातच आहे. तर माझी मम्मीजवळ राहते, त्यामुळे मग घरातले सगळेजण असतात. मग स्वयंपाक वगैरे जास्त लागतो, त्यामुळे मग सगळंजण एकत्र राहताना त्यामुळे भरपूर वगैरे लागतो स्वयंपाक. क्वांटिटी जास्त असते आमची स्वयंपाकाची. तर तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात ते सांगा. तर मी माझ्या घरातल्या सगळ्यांना व्हिडिओमध्ये एक दिवशी घेणार आहे, तर माझे व्हिडिओ नक्की बघा. तर सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला दाखवेल सगळ्यांचं. तर माझं संध्याकाळी मग चहा वगैरे होऊन गेला, मग स्वयंपाकाला लागून वगैरे घेतलं, कट्टा वगैरे पुसून घेतला. भरपूर कामं असतात घरात, थोडं नसतं बघा, करावंच लागतं सगळं. मग मम्मी वगैरे सकाळी कामाला जाते ना, त्यामुळं मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे माझ्याकडेच असतो. सकाळचा पण माझ्याकडेच असतो. मम्मी थोडंफार काय तर करून जाते. कपडे वगैरे मशीन लावत असते, भांडे वगैरे तर बाकीचं चालूच असतं करायचं. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सांगा. माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतील, रेसिपी, डेली रुटीन का रुद्रांश आणि श्रीमाईचे व्हिडिओ आवडतील ते नक्की मला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला डेली येत राहतील इथून पुढं. त्यामुळे तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते सांगा. मी थोडी व्हिडिओ बनवण्यामध्ये कच्ची आहे, तर मला नक्की तुम्ही सपोर्ट कराल, मला माहिती आहे. तर माझे व्हिडिओ आवडले तर नक्की मला सांगा. माझं म्हणजे माझ्याकडं अजून जे ब्लॉगिंग करण्यासाठी काय लागतं ते माझ्याकडं आता सध्या सामान आहे, जे काय आहे मी त्यात बनवत आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात ते सांगा. तर माझा सगळा स्वयंपाक झाला, तर आम्ही सगळं स्वयंपाक झालं जेवण वगैरे करायला घेतलं होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता श्रीमई कशी खेळत होती. भांडी मी काय तर करत असते ती भांडीच खेळती. मग रुद्रांश पण झोपला होता, तोपर्यंत त्याला माझी मम्मीकडे दिली, तर मी खायला माझ्या मम्मीनं खाऊ घातलं. तर असा होता माझा असा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर
माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की शेअर पण करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.